ओम नमो भगवते वासुदेवाय. देवर्षी नारदांनी त्याला भगवत भक्तीचं महत्व सांगितलं. काळ मानवी जीवाला कसा ग्रासून टाकतोय ही सगळी वस्तुस्थिती सांगितली आणि जीव लौकिक भोगांमध्ये कसा मग्न आहे तेही रूपकाद्वारे समजावून सांगितलं. हे सगळं ऐकल्यानंतर प्राचीनवर्गीय राजा देवर्षी नारदांना म्हणाला, भगवान, आपण माझ्यावर अत्यंत कृपा करून हा जो काही उपदेश केलात तो उपदेश मी पूर्णपणे ऐकला, एकाग्र चित्ताने ऐकला आणि आता त्याच्यावर विशेष रूपानं माझ्या मनात चिंतनही सुरू झालं. मला नेहमी कर्माचा उपदेश करणारे माझे जे आचार्य आहेत, कुलाचार्य आहेत, त्यांनी जे ज्ञान तुम्ही दिलं ते ज्ञान मला कधी दिलं नाही. कारण मुळात त्यांनाच त्या ज्ञानाची कल्पना नाही, त्यांनाच ते ज्ञान नाही. कारण तसं जर त्यांना ज्ञान असतं तर त्यांनी मला कर्माकडे न वळवता परब्रह्म ज्ञानाकडे नसतं का वळवलं. महाराज राजा सांगतोय की माझे जे उपाध्याय आहेत, पुरोहित आहेत, त्यांनी आत्मतत्वाच्या बाबतीत माझ्या हृदयामध्ये, माझ्या मनामध्ये एक भला मोठा संशय निर्माण करून ठेवलाय. आणि आता मात्र आपलं हे सगळं बोलणं मी ऐकलं आणि त्यामुळे तो चित्तातला मोठा संशय पूर्णपणे निरस्त झाला, नाहीसा झाला. हा जो परब्रह्माचा विषय आहे त्या विषयापर्यंत इंद्रियांची धाव पोहोचतच नाही. आणि त्यामुळं मंत्रद्रष्टा ऋषी जरी असला तरी त्याला त्या परब्रह्माचं ज्ञान असेल असं नाही, तो कर्मामध्येच मोहित राहील. जे वेदवादी आहेत ते नेहमी जागोजागी सांगताना ऐकतो की मनुष्य ह्या लोकांमध्ये ज्याच्याद्वारे कर्म करतो त्या स्थूल शरीराला इथेच सोडून देतो आणि परलोकात ह्याच कर्मांमुळे तयार झालेले जे दुसरे भोग आहेत ते अन्य देहानं ते भोगत असतो. पण हे कसं काय शक्य आहे हे काही मला अजून कळले नाही, राजा देवर्षी नारदांना सांगतोय. कारण ज्या स्थूल शरीराच्या द्वारे, ज्या पंचभौतिक देहाच्या द्वारे इथे या मर्त्यलोकात पृथ्वीवर अनेक कर्म केली जातात, तो स्थूल देह तर प्राण निघून गेले की इथेच पडतो. त्याची विल्हेवाट लावली जाते, एक तर त्याचं दहन केलं जातं, तो पुरला जातो. म्हणजे हा स्थूल देह काही पुढे त्या कर्मांच्या बरोबर जात नाही. आणि जी जी काही कर्म इथे केली जातात ती पुढच्याच क्षणी अदृश्य होतात. मग परलोकामध्ये फळ देण्यासाठी, इथल्या कर्मांचं फळ देण्यासाठी तो जीव पुन्हा कोणत्या प्रकारे, कशा प्रकारे प्रकट होऊ शकतो त्याची ही रास्त शंका ऐकली. आणि देवर्षी नारद म्हणाले, येणेवार होते कर्म तैनेवा तत्पुमान भुंगते जगोधानेन लिंगेन मनसा स्वयं. अरे मला सांगू का, ज्याला तू स्थूल शरीर म्हणतोय, पंचभौतिक देह म्हणतोय, हा देह लिंग शरीराच्या अधीन आहे. आणि म्हणून स्थूल शरीराद्वारे घडणाऱ्या सगळ्या कर्मांची जबाबदारी, त्या सगळ्यांचं उत्तरदायित्व त्या लिंग शरीरावर आहे. ज्या मनप्रधान अशा लिंग शरीराच्या मदतीनं माणसं कर्म करतात, स्थूल शरीर जरी गेलं तरी सुद्धा स्थूल शरीराच्या मृत्यूनंतर सुद्धा ते मनप्रधान लिंग शरीर कायमच राहतं आणि ते त्या कर्माबरोबर जात असतं. आणि म्हणून परलोकामध्ये जेव्हा इथल्या कर्मांची फळं भोगायची वेळ येते तेव्हा तिथे वेगळे देह त्याला घ्यावे लागतात आणि त्या देहातून तो प्रत्यक्षतः ते भोग भोगत असतो.
शयानमिमुत्सृज्य श्वसंतं पुरुषो यथा कर्मात्मन्या हितं भुंक्ते तादृशेने तरणेवा. की स्वप्नावस्थेमध्ये ज्याप्रमाणे मनुष्य ह्या जीवित शरीराचा अभिमान सोडून देतो, कारण ज्या वेळेला आपण स्वप्न बघतो त्यावेळेला ह्या शरीराचं भान जीवाला नसतं. स्वप्नसृष्टीमध्ये भौतिक देहाचं भान जीवाला नसतं, पण तरी सुद्धा त्याच स्वप्नामध्ये ह्या भौतिक देहासारखंच किंवा त्यापेक्षा आणखीन वेगळ्या प्रकारचे पशुपक्षादिकांचे देह तो मनाने कल्पित असतो स्वप्नामध्ये, आणि त्या संस्कार रूपाने त्या कर्मांचा फलभोग तो घेत असतो. देह जरी गेला, भौतिक देह जरी पडला, तरी त्या भौतिक देहामध्ये वास करणारं जे मन आहे ते मन कधी मरत नाही. ते मन म्हणजेच जे काही संकल्प विकल्प आहेत ते त्या आयुष्यभर केलेल्या कर्मांच्या ठशांच्या बरोबर पुढे पुढे जात असतं. ममैते मनसा यद्यत असावं माहिती ब्रुवन् गृह्णीयात तत्पुमान राधम कर्म येन पुनर्भवा. या मनाच्या द्वारे जीव ज्या ज्या स्त्री पुत्राधिकांच्या ठिकाणी हे माझे आहेत आणि देहाधिकाच्या ठिकाणी हा मी आहे असा अभिमान बाळगतो, त्यांच्यासाठी केलेली सगळी पापपुण्यादी कर्म ही स्वतःवर तो घेतो आणि त्यामुळेच त्याला फुकट पुढचे जन्म घ्यायला भाग पडला जातो. त्या कर्मांच्या ठिकाणी जर अभिमान नसता, अन्य जीवांच्या ठिकाणी जर ममत्व नसती, स्वतःच्या देहाच्या ठिकाणी जर अहंत्व नसतं, तर शरीराने कितीही काही कर्म जरी केली तरी त्या कर्माची फळं निरभिमान अशा या जीवाला भोगायला लागली नसती. पण हा अभिमानच जीवाला नाना प्रकारच्या कर्मबंधनातून विविध योनींमध्ये भरकटायला लावतो. यथानुमीयते चित्तम उभयेर इंद्रियर हत ही एवं प्रागदेहजन कर्म लक्ष्यते चित्तवृत्ती. ज्या प्रकारे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय या दोघांच्या क्रियांमुळे कर्मांमुळे त्यांचा प्रेरक असलेला जो चित्ताचा भाग आहे त्याचं अनुमान लावलं जातं, त्याचप्रमाणे चित्ताच्या भिन्न भिन्न वृत्तींवरनं जीवानं पूर्वजन्मी काय काय कर्म केले याचंही अनुमान बांधता येतं, याचाही तर्क बांधता येतो. बुद्धी कर्मानुसारणी मागचं कर्म जे अभुक्त कर्म आहे ते भोगण्यासाठी त्याप्रमाणे बुद्धी फिरत असते, आणि आता ज्या प्रकारे काही कर्म करतोय त्याच्यावरनं मागे त्यांनी काय काय केलं असेल, चांगलं अगर वाईट, ह्याचाही अंदाज बांधता येतो. कधी कधी असं बघायला मिळतं की ज्या वस्तूचा ह्या शरीरानं, सध्याच्या शरीरानं कधीही अनुभव घेतलेला नाही, ती वस्तू कधी बघितलेली नाही, ऐकली नाही, तीच वस्तू स्वप्नामध्ये येऊन ती जशी असते तसाच जीव अनुभव घेतो. तेव्हा कर्म जरी भौतिक देहातून घडली आणि कालांतराने तिथे ती नष्ट झाली, तरी अदृष्ट रूपानं फळ देण्यासाठी ती कर्म सदैव उपस्थितच असतात. यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम. एका सुभाषितकाराने म्हटलं की हजारो गायींमध्ये एखादं वासरू जर सुटलं तर ते नेमकं आपल्या आईकडेच पोचतं. तशी आपण जी जीवानी कर्म केलेली असतात ही कर्म केव्हाही आपलाच शोध घेत आपल्याकडेच येतात, आणि कर्म आपल्याकडे येतात याचा अर्थ आपण जी कर्म केले त्या कर्मांची फळं आपल्यालाच भोगावी लागतात. फक्त ती लगेच कदाचित भोगायला जरी नाही मिळाली तरी काळाच्या ओघात याने पुढच्याने आणखीन पुढच्या जन्मात ती भोगावीच लागतात. तेनास्य सदृशं राजन लिंगिनो देहसंभवम श्रद्धत्वान अनुभूतो न मन स्पष्टमर्हति. तेव्हा राजा हे निश्चित लक्षात ठेव की लिंगदेहाचा अभिमानी असलेला जो जीव आहे त्याला आत्ताच्या गोष्टींचा अनुभव पूर्वजन्मी होऊन मिळून गेलेला आहे. कारण
जी वस्तू पूर्वी अनुभवलेली आहे तिच्या ठिकाणी वासना निर्माण होत नाही, पण जी वस्तू पूर्वी कधी अनुभवलेलीच नाही तिच्या ठिकाणी मात्र मनामध्ये वासना निर्माण होऊ शकते. किंवा ह्याच्या उलट सुद्धा जे बघितलंच नाही, अनुभवलेलंच नाही, त्याच्याबद्दल वासना निर्माण होण्याचं कारणच नाही. राजा, तुझं कल्याण व्हावं. मन हेच माणसाच्या पूर्व रूपांचं आणि त्याचप्रमाणे भावी शरीराधिकांचं मुख्य कारण आहे. पुढचं शरीर कुठलं मिळणार आहे हे जीवाला त्याचं मनच सांगतात. मनैव मनुष्यस्य पूर्वरूपाने संसदी भविष्यतश्च भद्रन्ते तथैव न भविष्यतः. मनाच्या ओढी अपार की ह्या मनामध्ये अनेक गोष्टींचा साठा पडलेला आहे. काही गोष्टी मागच्या जन्मात अनुभवलेल्या असतात, त्याही याच मनात साठलेल्या असतात आणि आपल्या पुढच्या आयुष्यात काय होणार आहे याचीही बीज याच मनात पडून राहतात. पण ज्यांना पुढचा जन्म मिळण्याची शक्यताच नाही त्यांना सुद्धा, अशा त्या तत्ववेत्यांना सुद्धा विदेहमुक्तीचा पत्ता सुद्धा याच मनात लागतो. मागच्या जन्मात मी काही केलं, पुढच्या जन्मात मी काहीतरी करणार आहे, किंवा ह्या पुढे मला कुठलाही जन्म मिळणार नाही, मी जन्म मरण परंपरेतून मुक्त होईल, ह्या तिन्ही गोष्टी ह्याच मनामध्ये जीवाला कळत असतात. अदृष्टमश्रुतं क्वचिन मनस्से दृश्यते यथा यथा तथानुमंतव्यम देशकाल क्रियाश्रयम. कधी कधी स्वप्नामध्ये देश काळ किंवा कर्मासंबंधी अशा सुद्धा गोष्टी बघितल्या जातात की ज्या आपण पूर्वी कधीही बघितल्या नसतील, ऐकल्या नसतील. उदाहरणार्थ म्हणाले, कधी कोणाला पर्वताच्या शिखरावर समुद्र दिसेल, किंवा दिवसा आकाशातले तारे बघायला मिळतील, किंवा प्रत्यक्ष आपलं मस्तकच कोणीतरी कापतंय, शिरच्छेद करतोय आपला, हे स्वप्नात आपल्याला बघायला मिळतं. हे सगळं ते बघायला मिळतं. याचं एकमेव कारण म्हणजे निद्रा दोष. निद्रा दोषाशिवाय ह्या गोष्टी घडत नाही. सर्वे क्रमानुरोधेन मनसींद्रिय गोचराः आयांती वर्कशो यांती सर्वे स मनसो जनाः. देवश्री नारद सांगतायत की मनाच्या समोर इंद्रियांनी भोग घेण्यासारखे पदार्थच भोग रूपामध्ये वारंवार येतात, आणि भोग घेऊन संपला तरी सुद्धा असा कुठलाही पदार्थ समोर येत नाही की ज्याचा ह्या इंद्रियांनी कधी अनुभव घेतलेला नाही. त्याचं कारण हेच आहे की सगळे जीव हे समनस आहेत. म्हणजे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी मन आहेत. देह कोणता जरी असला तरी देहाप्रमाणे मन बदलत नाही. उलट जी जी काही कर्म केली असतील, चांगली किंवा वाईट, त्या कर्मांचे जे संस्कार आहेत, त्या कर्मांचे जे ठसे आहेत, छाप आहेत, ते जिथे साठले जातात तेच मन आहे. आणि ते मन प्रत्येक देहामध्ये जीवाच्या बरोबर साथ देत असतं. सत्विक निष्ठे मनसी भगवत पार्श्ववर्तिनी तमश्चंद्रमसी वेदम उपरज्याव भासते. साधारणपणे म्हणाले की सगळ्या पदार्थांचा भास क्रमशः होत असतो. सगळ्या पदार्थांचं ज्ञान, त्यांचं भान हे क्रमाक्रमानेच होतो. पण जर कधी काळी भगवत चिंतनामध्ये आपलं मन लागलं, ते जर विशुद्ध झालं, विशुद्ध अशा सत्वामध्ये ते स्थिर जर झालं, तर त्या ठिकाणी भगवंताचा संसर्ग झाल्यामुळं एकदम समस्त विश्वाचं भान सुद्धा आपल्याला होऊ शकतं. आता वास्तविक राहू हा काही दृष्टीचा विषय नाही. राहू आणि केतू नवग्रह मालिकेत आहेत, पण ते प्रत्यक्ष पार्थिव ग्रह नाही आहेत. त्यांचे ते आकाशातले बिंदू आहेत.
पण तरी सुद्धा प्रकाशात्मक चंद्राच्या संसर्गामुळं त्या राहूचं ज्ञान होऊ शकतं. त्याचप्रमाणे मनामध्ये जर विशुद्ध सत्वभाव जागृत झाला, भगवत चिंतन जर अखंड चालू झालं, तर त्या अखंड चिंतनाच्या प्रभावामुळं, भगवंताच्या कृपेमुळं एकदम एकाच वेळेला समस्त विश्वातही भान होऊ शकतं. नपेक्षा अन्य कुठल्याही वस्तूचं भान एकदम होत नाही, ते क्रमाक्रमानेच होतं. जोपर्यंत म्हणाले ह्या गुणांचा परिणाम आणि बुद्धी, मन, इंद्रिय आणि शब्दादी विषयांचा संघात असा हा अनादी असलेला लिंगदेह बनलेला आहे, तोपर्यंत जीवाच्या आत स्थूल देहाच्या बद्दल मी आणि माझं हा भाव कधीच नाही जाऊ शकणार नाही. सुषुप्ती, मूर्छा, अत्यंत दुःख, त्याचप्रमाणे मृत्यू आणि तीव्र ज्वरादी संकट, अशा वेळेला सुद्धा इंद्रियांच्या व्याकुळतेमुळेच मी आणि माझे पण यांची स्पष्ट प्रतीती होत नाही. पण त्यावेळेला सुद्धा त्यांच्याबद्दलचा अभिमान मात्र अखंड जागृत असतो. गर्भे बाल्येप्य कौशल्यात एकादश विधम तदा लिंगन दृश्यते जीवनः कुह्यम चंद्रमसो यथा. ज्याप्रमाणे अमावास्येच्या रात्रीमध्ये वास्तविक चंद्र तिथे आकाशातच असतो, पण तरी सुद्धा तो आपल्याला दिसत नाही. अवसेची जरी रात्र असली, चंद्र जरी तिथे असला, कारण चंद्र आणि सूर्य एकत्र असणं म्हणजेच ती अमावास्या आहे. त्यामुळे चंद्र जरी दिसला नाही, त्याप्रमाणे युवावस्थेमध्ये स्पष्टपणे अनुभवाला येणारा हा 11वा मनाचा जो भाग आहे, एकादश इंद्रिय विशिष्ट असं हे जे लिंग शरीर आहे, हे गर्भावस्था आणि बाल्यकालामध्ये राहत असून सुद्धा इंद्रियांचा पूर्ण विकास न झाल्यामुळं आपल्याला जाणवत नाही. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये एखाद्या वस्तूचं अस्तित्व नसून सुद्धा जाग झाल्याशिवाय स्वप्नजनित अनर्थाची निवृत्ती होत नाही. की स्वप्नामध्ये एखादी भयंकर गोष्ट घडली, पण त्या भयंकर गोष्टीची भीती कधी नाहीशी होईल, जेव्हा आपण स्वप्नातून जागे होऊ तेव्हा. त्याप्रमाणे या संसारातल्या सगळ्या वस्तू जरी त्या असत आहेत, मिथ्या आहेत, तरी सुद्धा अविद्येच्या अधीन असलेला, अविद्येचं आवरण असलेला हा जो जीव आहे, तो त्या असत गोष्टींचं चिंतन करत राहतो आणि त्यामुळे त्याला जन्म मरण रूप संसारापासून कधीही मुक्ती मिळत नाही, सुटका मिळत नाही. अजून बरंच काही देवर्षी नारदांनी त्या प्राचीन बहीला सांगितलंय, उपदेश केलाय. तो काय होता पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.